आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की महिला ह्या सक्षम आहेतच, परंतु महिलांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी त्यांना मदत करणे प्रचंड आवश्यक आहे। आपल्याकडे अजून देखील भ्रूण हत्या थांबलेल्या नाहीत। आपल्याकडे महिलांना मुलींना शिक्षण देणे हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे, ज्याच्यावर आपण सर्वांनी भर देणं अपेक्षित आहे। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे पोलीस विभागातर्फे ज्या पीडित शोषित महिला आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी मदतीसाठी आमचा हात कायम पुढे असतो आणि आम्ही जे गुन्हे दाखल होतात त्यामध्ये देखील आम्ही त्यापुरता तपास पूर्ण करून त्या महिलेला त्या ठिकाणी न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असतो। तरी माझी सर्वांना विनंती आहे की महिला अत्याचार प्रतिबंध विषयक आपण सर्वांनी मोहीम हाती घ्यावी आणि महिलांवरचे अत्याचार कमी व्हावेत म्हणून आम्ही जसे पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत तसे आपण देखील करावे। धन्यवाद। थैंक यू। जागतिक महिला दिन है 8 मार्च, तो उस अवसर पर हमने जितने भी हमारे महिला कंप्लेनेंट थे या महिला फिर्यादी थे उनको यहाँ पे बुला के उनकी समस्या का, उनकी तकरार का निवारण करने का प्रयास किया। और किस तरीके से शुभकामनाएं देंगे महिलाओं को? और महिलाओं को आज जागतिक महिला दिन है, उस अवसर पर हम महिलाओं को खास विशेष बधाई देते हैं। एक मिनट, कोई क्राइम हो या महिलाओं से जुड़ा तो अगर मैं सभी महिलाओं को ये एक संदेश देना चाहता हूँ कि महिला के विषय में जो भी क्राइम होता है, अगर आपके एरिया में नज़र आता है, आपके सामने अगर होता है तो तुरंत हम पुलिस को 112 डायल कीजिए। आपके यहाँ पे तुरंत पुलिस आ जाएगी। अगर आपको पुलिस स्टेशन में आगे कंप्लेंट करना है तो आप तुरंत आ जाइए, आपको समस्या का समाधान किया जाएगा। इस तरीके से एक दौर चल रहा है, ऐसे में किस तरीके से अवेयरनेस करें? सच कहूँ तो ये दौर पहले से ही चल रहा है, लेकिन अभी जो कुड़र पुलिस और पूरी मुंबई पुलिस ने पिछले एक 15-20 दिन में जो कार्रवाई किए है वो आपको ही पता है क्या लेवल पे कार्रवाई हुआ है। इसलिए अभी जो हमारे जो ज्यूरिडिक्शन में है या मुंबई के जो ज्यूरिडिक्शन में है, जो नशा बेचने वाले और नशा करने वाले ये सब लोग के ऊपर कार्रवाई किया है, उसके ऊपर प्रतिबंधात्मक कार्रवाई भी किया है। इसलिए अभी जो माहौल है वो लोगों के अंदर डर है, तो अभी वो नशा मुक्ति का जो भी प्रमाण है वो कम हुआ है और धीरे धीरे उसको पूरा समूळ नष्ट करेंगे मुंबई का, हे पुलिस का एक दावा आहे। ते वाचवण्यासाठी कसं काय मेसेज देणार आहे तुम्ही, कसं ते सत्र कसं राहायचं? त्यामध्ये आम्ही स्कूल, कॉलेज आणि इतर जे समाजामध्ये वैयक्तिक मीटिंग घेऊन त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस देतो की हे नशामुक्तीमधून मुलांचं भवितव्य कसं बिघडते आहे। आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आईवडील आणि मुलं यामध्ये बराचसा अंतर झालेला आहे, तर ते त्यांना मग एकत्र येऊन त्याच्यामध्ये अवेअरनेस म्हणून मोबाईलमधून कसे गुन्हे प्रकार वाढतात, मोबाईलच्या मार्फत कसं ड्रग्स ते एकमेकांना कॉन्टॅक्टमध्ये येतात, ते सुद्धा त्यांच्यामध्ये आम्ही अवेअरनेस आणून दिलेला आहे आणि त्यावर आम्ही वारंवार त्यांच्या संपर्कामध्ये राहून त्यांना परत अवेअर करू। ओके। फ्रॉड लगातार बढ़ते जा रहा है, ऐसे में किस तरीके से जागरूकता करेंगे? मराठी में बोलिए। सायबर फ्रॉड झाल्यानंतर काही गोष्टी असतात ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या काय करायच्या लोकांना माहिती नाही, तर आम्ही अवेअरनेसचे प्रोग्राम पण घेत आहोत। तर त्याच्यामध्ये पैसे गेले असतील तर त्याच्यावर ट्रान्झॅक्शन आय डी असतो, तो ट्रान्झॅक्शन आय डी घेऊन तुम्ही 1930ला कॉल केला तर त्या समोरचे अकाउंट फ्रीज होतात। त्याच्यामध्ये जर अमाऊंट असेल तर ती लीन अमाऊंट तुम्हाला परत बँकेकडून आम्ही मिळवून देऊ शकतो। पण ह्याच्यामध्ये जास्त महिला फसतात, कारण त्या घरी असतात, एकटा असतात, टेलिग्राम टास्क असतो किंवा वर्क फ्रॉम होम करायचं असतं, ते त्यांचं इंटेन्शन चांगलं असतं पण समोरचा त्यांना ब्लॅकमेल करून पैसे काढतो। तर जास्तीत जास्त महिला थोड्या जास्त अवेअर झाल्या पाहिजेत आणि तुम्ही जर 1930ला तक्रार होत नसेल किंवा बिझी लागत असेल तर गुगलवर संचार साथी आहे वेबसाईट, त्याच्यावर जाऊन तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता। थैंक यू सर। आईपीसी को लेकर के कहीं ना कहीं बीएनएस का नया लॉ आया है, किस तरीके से मैसेज देंगे लोगों को जागरूक करने के लिए? केंद्र शासनाने सन 2023मध्ये नवीन कायदे नवीन पुणे 3 कायदे होते, त्याच्या संदर्भात दुरुस्ती करून नवीन कायदे
केलेले आहेत. त्या नवीन कायद्यांचं नाव असं की भारतीय न्याय संहिता. पूर्वी आपलं भारतीय दंड संहिता होतं. ते नावातच आपण बघू शकतो की न्याय देण्याच्यासाठी ते कायद्याचं नावच तसं बनवलेलं आहे. त्याच्यात नवीन कायद्यांचे दुरुस्ती केले आहेत. नवीन आता संगणकासंदर्भात काही गोष्टी असतील, काही महिलांच्या संदर्भात नवीन ॲडिशन केलेले आहे त्याच्यामध्ये. तर भारतीय न्याय संहितेमध्ये बऱ्यापैकी आत्ताच्या समाजाला ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या न्याय देण्यासाठी ते कायदे केलेले आहे आणि शिक्षणाचं सुद्धा तरतूद तशा प्रकारे केलेली आहे. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चा हा जो कायदा आहे त्यामध्ये तपासाची दिशा बरेच लॅकुना होतं पूर्वीच्या कायद्यामध्ये, किंवा आता क्लिअर करण्याचं काम या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यामध्ये केलेलं आहे. आणि भारतीय साक्ष अधिनियम हा जो नवीन कायदा आहे, पूर्वीचा जो होता भारतीय पुरावा कायदा, तर त्यामध्ये आता ई साक्ष हे ॲप पण शासनाने लॉन्च केलेलं आहे. त्यामध्ये घटनास्थळाचं किंवा काही एखादी गोष्ट आपण जप्त करू शकतो, तो पंचनामा करू शकतो, जेणेकरून तक्रारदाराला जास्तीत जास्त न्याय देता येईल आणि गुन्ह्यांमध्ये कन्व्हिक्शनचं प्रमाण वाढेल. या संदर्भात ई साक्ष हे ॲप लॉन्च केलेलं आहे. थैंक यू सो मच. कि कुरार में कहीं ना कहीं क्राइम का ग्राफ कम है, लेकिन और भी ग्राफ दूसरी तरीके से कहीं ना कहीं बढ़ने के कगार पे पहुंच सकते हैं, तो ऐसे में किस तरीके जागरूक करना चाहेंगे लोगों को? आम्ही मागल्या आठवड्यात तसेच 15 दिवसापूर्वी DCP मॅडमच्या आदेशाने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांच्या आदेशाने कुरार पोलीस ठाण्यामध्ये जे गर्दुले किंवा जे बसतात, रस्त्यावर बसतात, अजून ग्राउंडला बसतात किंवा सुनी गई आज महिला दिवस है और आपका सम्मान भी किया गया, क्या कहना चाहिए?